झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता जरा फिल्मी रिपोर्ट कडे वळूयात. 2 हिंदी आणि 1 मराठी फिल्म या आठवड्यामध्ये आपल्या भेटीला आलेल्या आहेत. एबीसीडी आणि स्पेशल 26 या हिंदी आणि मराठीतल्या अशाच एका बेटावरती या सिनेमाला कसं ओपनिंग मिळालेलं आहे त्याचा हा बॉक्स ऑफिस रिपोर्ट. रेमो डिसूजा दिग्दर्शित एबीसीडी हा सिनेमा भेटीला आल्यावर डान्स प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. कारण डान्सच सबकुच असलेल्या एबीसीडीच्या प्रेमात डान्सर्स पडले नसते तरच नवल. डान्स पॅशन असणाऱ्या विष्णूला काही मतभेदांमुळे डान्स अकॅडमी सोडायला लागते आणि मग इथूनच सुरू होतो डान्स हेच एकमेव जगण्याचं साधन असलेल्या विष्णूचा लढा. या सिनेमातील सर्व नृत्य प्रकार अक्षरशः थक्क करणारे असेच आहेत. त्याशिवाय कोरिओग्राफर टर्न डायरेक्टर झालेल्या रेमोचं डिरेक्शन वेगळेपणा जपतं जे स्टोरीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. तर ॲज युजल प्रभुदेवा आपल्या डान्सिंग स्टाईलनं प्रेक्षकांना थिरकवतो. मात्र डान्स प्रेमींनाच हा सिनेमा आवडतोय त्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शोला या सिनेमाला 45% ओपनिंग मिळालं. बहुत अच्छी मूवी थी, ऑसम. यू शुड वॉच इट प्लीज. Choreography is quite good. I like the movie and Remo's choreography was awesome. Prabhudeva's dance and like Salman, Dharmesh, Prince, all the dances were quite good. तर 1980च्या दशकातल्या सत्य घटनेवरती आधारित स्पेशल 26 ही फिल्मही याच आठवड्यात भेटीला आली आहे. सीबीआय आणि इन्कम टॅक्स ऑफिसर्सच्या नावाखाली बिझनेसमन आणि राजकीय नेत्यांकडून पैसा वसूल करणाऱ्या चोरी करणाऱ्या टोळीची ही गोष्ट. नीरज पांडे दिग्दर्शित या फिल्मला 55 ते 60% ओपनिंग मिळालंय. लखनऊ सर, ये तो पूरे देश में पिछले 2 साल में ऐसे 13 केसेस आ चुके. ये तो वो है जो डिटेक्ट हो गए. CBI means that you love your country above everything else. तर या 2 हिंदी फिल्म्ससह अशाच एका बेटावर ही एकमेव मराठी फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांना तितकंसं आपलं करू शकला नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो या सिनेमाला 30% ओपनिंग मिळालं. मराठीतली बडी स्टार कास्ट असलेल्या या फिल्मला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आपल्याला सगळ्यांनी इथे का बोलवलंय याचं कारण शोधायला पाहिजे. एकदम भंकस, काय नाही, गोमनांपेक्षा सुद्धा बेकार. छान पिक्चर आहे, खूप छान पिक्चर आहे. सई तामंगडेचं ॲट्रॅक्शन खूप चांगलं आहे, म्हणून बघण्यासारखा पिक्चर आहे. अंकुश चौधरी सरांनी चांगलं काम केलं आहे आणि संजय नार्वेकरांनी पण चांगलं काम केलेलं आहे. पिक्चर चांगला आहे. सो या वीकेंडला एन्जॉय करायचा झालाच तर मग एबीसीडी आणि अशाच एका बेटावर हा ऑप्शन होऊ शकतो. सो एन्जॉय युअर वीकेंड. झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.